फक्त एक इच्छा आहे की एकदा राज ठाकरेला एकदा चान्स द्यायला काय हरकत नाही. अरे वा, काय नाव काय तुमचं? राजेंद्र शिंदे. राजेंद्र शिंदे. मनसे पक्ष पाहिले ना आपण? मनसेचे पदाधिकारी आहे. नाही, कुठल्याही पक्षाचा मला अभिमान वाटतो राज ठाकरेचा. आणि काय माहितीये का, एक चान्स इतर पक्षांनी काढलेलेच आहे, दिलेले ना, एक चान्स राज ठाकरेंना द्यायला काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. काय फरक महाराष्ट्राला पडणार आहे? पवार साहेबांनी छगन भुजबळांना फोडून शिवसेनेवरती गद्दारी केली होती. आज त्यांच्याच घरात आग लागली. नियतीचा खेळ आहे. पवार साहेबांनी जे महाराष्ट्रात पेरलं ते उगवणार. आता भविष्यामध्ये एकच महाराष्ट्र राज ठाकरेंना बघतायत. एकच अपेक्षा शेवटची ती महाराष्ट्राची, मराठी माणसं. मराठी म्हणून मला स्वतःला की राज ठाकरे माणूस काय वाईट आहे हो. स्वतःमध्ये एक स्वाभिमानी असा नेता या महाराष्ट्रामध्ये राजसाहेब आहेत. मला असं वाटतं बाळासाहेबांना त्यांनी सोडलं, का सोडलं हे त्यांनी क्लिअर केलं. कशामुळं केलं की आजूबाजूच्या बडव्यांशी त्यांचा सगळा वैर होता आणि त्याच्यामुळं बाळासाहेबांना त्यांना सोडावं लागलं. बाळासाहेबांना सोडून या माणसानं कोणत्या पक्षात जाण्यासाठी काहीही केलं नाही. त्यांना आम्ही कोणत्याही पक्षामध्ये ते जाऊ शकले असते. अगदी देशाच्या मोठ्या एखाद्या राष्ट्रीय पक्षामध्ये देखील त्यांना जाता आलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण नाही, स्वतःचा पक्ष काढला, वेगळा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ज्यांच्यासोबत जी आली ती आमदार झाले, परत फुटून गेले बिचारे. ते एकटेच आहेत आता. एक आमदार आहे फक्त त्यांचा. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान राज ठाकरे यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं बरं नाही को. या असलं राजकारण जर महाराष्ट्र आमचा पाहणार असेल तर आम्हाला एक असा व्यक्ती हवा जो सडेतोड आहे, जो बिंदास बोलतो, त्याला खरोखर तळमळ आहे महाराष्ट्राविषयी काहीतरी करण्याची. मी का कुठली सुपारी घेऊन बोलत नाही, जे आहे ते सांगतोय. हे असलं जर राजकारण आम्हाला करायचं असेल, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, या महाराष्ट्रानं या देशाला दिशा दिली, या महाराष्ट्रानं भारताच्या सीमा निश्चित केल्या, तो महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींमध्ये पडतोय. सिंहासनाच्या मागं सगळे लागलेत. मुख्यमंत्री व्हायचे, उपमुख्यमंत्री व्हायचे, मंत्रिपद मिळवायची आहेत. यांचे घोटाळे आहेत ना एवढे. एक लक्षात ठेवा, इमानदार माणूस असतो ना, तो नजरेत नजर घालून बोलू शकतो. पण जो डाग लागलेला माणूस आहे ना, तो असाच पळत राहतो. त्याला असंच पळावं लागतं. नाही पळला तर त्याला कळतं की आपण कधी ना कधीतरी फसणार आहोत. आणि हे सगळं होतंय का? तुम्हाला असं वाटतंय का या सगळ्या गोष्टी? मला असं वाटतं महाराष्ट्रानं एकदा तरी राज ठाकरेंना संधी द्यावीच. काय अनुभव, काय फरक पडतो यांना. आम्ही जर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पद देऊन या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करत असते, एकदा राज ठाकरेंना संधी देण्यात मला तर काही गैर वाटत नाही. एक उत्तम नेता आहे, अभ्यासपूर्व नेता आहे. महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीनच घडेल. मला असं वाटतं राज ठाकरेंना वाया घालवण्यात आता खरोखरच काही वेळ नाही, ही योग्य वेळ आहे. मला असं वाटतं राज साहेबांना खरोखरच या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद द्यावंच आणि हे सगळं चिखलाचं घाणेरडा राजकारण थांबवावं. आणि महाराष्ट्राला एक उत्तम नेता, उत्तम मुख्यमंत्री आणि उत्तम सत्ताकरण करणारी सगळी लोक हवीत. नाहीतर ह्या महाराष्ट्रावर सगळे बाकीचे हसत बसतील. मला असं वाटतं तुम्हाला मला काय बोलायचं हे समजलं असेल. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. या सगळ्या सत्ता नाट्यावरती तुमचं काय मत आहे मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. तुर्तास धन्यवाद.